आय विशाल सांगोळे, सेकंड इयर मेडिकल स्टुडंट ॲट तवर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, रशिया. थोडं फ्लोमध्ये बोललो आहे. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र मित्र. आजच्या व्लॉगचं थंबनेल तुम्ही वाचलंच असेल. आज मी दाखवणार आहे रशियामध्ये इंडियाचं सामान कसं भेटतं. आता आम्ही घरून सामान घेऊन येतो, बॅग वगैरे लगेजमध्ये आणतो, पण रशियामध्ये जर आमचं इंडियन सामान संपलं, मसाले बिसाले जर संपले तर घ्यायचे कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. सगळ्या पॅरेंट्सला पण हा प्रश्न असतो की जर आमचा मुलगा MBBS अब्रॉडला गेला तर त्याला इंडियाचं सामान वगैरे कुठून भेटेल, काय भेटेल. तर ह्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुम्हाला दाखवणार आहे की रशियामध्ये इंडियाचं सामान कोणतं अवेलेबल आहे, किती अवेलेबल आहे आणि तुम्हाला येताना काय काय आणायची गरज आहे. चलो माझ्यासोबत बनवलं, तुम्हाला दाखवतो मी शॉप. या. आला काय सोबतच चालायला तुम्ही माझ्या तुला ऐका. ठीक आहे. इंग्लिश आणि रशियन नाव. आता मी थोडं रशियन शिकलो आहे राहून. तुम्हाला सांगतो इंग्लिशमधून इकडे www.indianspices.co. म्हणजे इथं काय इंडियन स्पायसेस भेटतात असं ह्यांचं म्हणणं आहे आणि हे म्हणणं आहे त्यांचं खरं आहे. तुम्हाला मी दाखवतो. या मध्ये या. शॉपमध्ये आलेलो आहे. बघा आपल्याला आज काय काय घ्यायचं आहे. आपल्याला घ्यायची अगरबत्ती. हे बघा अगरबत्तीचं सेक्शन. हे अगरबत्तीची शॉपिंग केलेली आहे तुमच्या भावाने. अजून इथं मॅगी ठेवलेलं आहे. हे मला एवढंच बोलायचं की तुम्ही इंडियन मॅगी का नाही दिली. तो मॅगी असते 2 मिनटावाली बाई. ती मॅगीचं चव हे नाही शकत. हे मुलींसाठी तामझाम केसावर पिसावर लावायचं असेल तर हे मुलींसाठी सगळं. हे सगळं मॅगीचं सेक्शन आहे. हे इथून तिथपर्यंत सगळं मॅगीचं सेक्शन आहे. गाईस हे पण बघा तिथे दाल मखनी पण भेटते बघा. ते आय थिंक इथे व्हेरियस टाईपचे सॉसेस भेटतात. इकडं आपले स्वीट्स भेटतात. ते बघा स्वीट्स, गुलाबजामुन, रसमलाई, मँगो. तुम्हाला व्हिडिओमध्ये प्राइसेस पण दिसत असतील त्यांचे. रसमलाईचं प्राइसेस आहे 900 रुपये. आता तुम्ही म्हणताल रसमलाई इतकी महाग कसं. ते इंडियाहून इथं माल ट्रान्सपोर्ट होतो भावना, त्याच्यामुळे त्याची प्राईस कशी वाढलेली असते, प्राईस इन्क्रीज होते त्या गोष्टीची. सगळ्या मोस्ट ऑफ द स्टुडंटला क्वेश्चन, मसाले कुठे आहेत विशाल भैया. हे घ्या मसाले. दिसले मसाले. हळद, जिरे. हे बघा कोरडी हळद पाहिजे, कोरडी हळद अशी. ही हळद, ही बघा ओरिजिनल हळद. हे बघा हे ओरिजिनल हळद असते. रशियाचा खूप सपोर्ट आहे आपल्या इंडियाला, इंडियन स्टुडंटला. हे नाही घ्यायचे ना पॅकेटचे. इकडे हे अमित फूड्स. हे बघा सपोर्ट आहे भाऊन. हां आता अजून मी काय घेणार आहे माहिती आहे का. आता तिथलं एक आपल्याला हे घ्यायचं आहे आचार म्हणजे काय, खार म्हणतो आपल्या इकडे. आचार म्हणा, लोणचं घ्या आपण. कोणतं घेणार आहे, मिरचीचं घेणार आहे तुमचं भाऊ. त्याची प्राईस किती आहे बघा तिकडे, 249, 250 रुपयाचं लोणचं. हां बघा अजून एक दाखवतो. आता आपल्याला कसं आहे थंडीच्या वातावरणात जरा भजी खायला मजा येते. भजी त्यासाठी हे बेसन करणार आहे. बेसन हे एक किलोचं बेसन आहे इथं ट्रान्सपोर्ट केलेलं आणि ह्याची प्राईस आहे 314 रुपये. तर तुम्ही जर इथे येत असाल तर काही गरज नाही बेसन वगैरे आणायचे. बेसन सगळे इथं भेटतं. बाकीचे हे सगळे ही डाळ
आपल्याला एक डाळ एक घ्यायची. भाऊन ही एक आपण डाळ घेतो इथं, त्याचं नाव आहे लाल मसूर. ही एक घेतो. अजून चालेल या मसूर तिकडे. अजून काय घेतो आपण, हे घेतोय मिरच्याचं रेड चिलीज. आपल्या ह्या मिरच्या जरा टेस्ट देतात ना खायला बनवताना वगैरे. तुम्ही तर माझी कुकिंग स्किल माहितीच आहे तुम्हाला, कसा तडका फिडका खायला बनवतो आपण, एकदम शेफ झालो. पुन्हा हे एक घ्यायचं धनिया. हे आता अजून शॅम्पू वगैरे नाही घ्यायचं. शॅम्पू वगैरे आपल्याकडे सगळं आहे. जरी तुम्हाला शॅम्पू पाहिजे असला, आपली आई आपली मम्मी सगळे वाटिका लवर आहेत. वाटिका लईच चाललेला आपला शॅम्पू, ते बघा इकडे वाटिका. चला बाकी खजूर वगैरे तर भेटतात तिथे. खजूर खजूर बासमती राईस. आपल्याकडे तर भात सध्या आहे बासमती राईस, 350 रुपयाला भेटतं. केसाला कलर वगैरे लावायचं असेल सगळं सगळं पण भेटतं इकडे. हे रशियाचं तूप आहे, तूप पण भेटतं. तुपाचा विषय नाही. ज्या आईला काळजी आहे की माझं लेकरू तिथं जाय घेऊन तिची तब्येत ठीक नाही राहणार, हे नाही राहणार, तर आई मम्मी काकू त्याला इथं तूप पण भेटते. तुमचं निवांत पोरं राहील, एकदम वजन फिजन वाढेल, सगळ्या गोष्टी होतील, नका टेन्शन घेऊ. हा चला भाऊंनो, आपण हे एवढं सामान घेतलेलं आहे. हे बघा स्पायसेस, मिरची फिरची, ते बघा तिकडे सगळे स्पायसेस वगैरे भेटतात. आपण तिथून उचललेले. चला इकडे चला, आपण एवढं घेतलेलं स्पायसेस वगैरे. अमिताभ बच्चनजीचा बोरोप्लस ब्रँड इथपर्यंत पोहोचलेला आहे बघा एकदा. इकडे आता चला आपण बिलिंग वगैरे करू, बघू बिल किती होतं आहे काय होते. आणि तुम्हाला रशियातून काही जरी सामान इथून मागवायचं असेल, तुमचा भाव आहे त्याच्यासाठी, तर तुम्ही माझी आय डी देतो तुम्हाला. इकडे आपलं ते ओरिजिनल जो आपलं ते स्टाईल हे आलं का, आलं विशाल सांगोले 28 ह्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा, मला DM करा. तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असतील कमेंटमध्ये टाका, नाही तर तिकडे फॉलो करा. मी तर म्हणतो फॉलोच करा, एक फॉलोवर वाढेल माझं. आणि ते सबस्क्राईब करणं विसरू नका, तेवढं वाढेल सबस्क्राईब. भावाला जरी मोठं बनवतो भावाने आता जे बघितले ना कसली भारी होती ती जेव्हा. थोडं थोडं आहे स्वप्न, थोडे बघू पूर्ण होते काय ना देवाच्या आशीर्वादाने. आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. रशियात एवढं सगळं सामान भेटतं. ते डाबर बघा, आपलं डाबर लहानपणी डाबर बघत होतो का, डाबर च्यवनप्राश आपलं च्यवनप्राश भेटते. अजून काय पाहिजे रशिया. तर जे बी पॅरेंट्स मुलाला पाठवायचं म्हणजे चिंतित येतं की रशियामध्ये सामान भेटणार, सगळं भेटतंय, काही टेन्शन घेऊ नका. अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ते असेल मला DM करा इंस्टाग्रामला, मी तुम्हाला अजून माहिती देईल. चालतंय आजचा ब्लॉग थांबा ठेवतो येतो. हां आलो चला. आजचा ब्लॉग एवढाच होता. रशियामध्ये इंडियाचं सामान, रशियामध्ये इंडियन प्रोडक्ट्स खाण्याचे हे सामान एवढंच होतं. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, फॉलो करायला विसरायचं नाही. बस चला बाय बाय आणि टेक केअर.